अनकट मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत झालेला फायदा लक्षात घेत आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिला सन्मान योजना नावाने महिलांसाठी दरमहा 1000 रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे। विशेष म्हणजे त्यांची नोंदणी देखील सुरू करण्यात आल्याने दिल्लीत सध्या या योजनेची चर्चा सुरू आहे। त्यातच आता भाजप नेत्याने चक्क खासगी स्वरूपात महिलांना 1100 रुपये देत लाडली योजना सुरू केल्याचं उघडकीस आलंय। अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळीला बुधवारी बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली। त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे। कल्याणमधील घटना गंभीर आहे, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आरोपीला अटक झाली, हा खटला जलद गती न्यायालयात चालवा, आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही दारुण पराभव पदरी पडलेले राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागलेत। या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आगामी काळाच्या दृष्टीने पक्षात काही बदल करणार असून शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये भाकरी फिरवणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। काँग्रेसला पर्यायच नाही अशी परिस्थिती असताना अनेक घटक पक्षांची मोड बांधत सरकार चालवले। काँग्रेसच्या पलीकडील एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते, ही खात्री त्यांनी देशाला दिली। सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही, राजकीय शीलता सोडली नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना जन्मशताब्दी निमित्त अभिवादन केलंय। शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय। हे सदर प्रकल्पातील टप्पा 1 च्या कामांसाठी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंत्राटदारांची तसेच आभानरे लाभा असोसिएशन या सल्लागारांची नेमणूक करण्यात आली होती। याशिवाय प्रवेशद्वार, इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले असून या प्रकल्पाच्या टप्पा 1 च्या कामाची एकूण किंमत 181 कोटी इतकी आहे। आपल्याकडे रोज खून, बलात्कार, भ्रष्टाचार, शोषण, लूट, दुसऱ्याला फसवणे सुरू आहे। या गोष्टी अन्य कोणत्या राष्ट्रात नाहीत। आदिवासी भागाला गरजेपुरतेही पाणी मिळत नाही आणि शहरी भागातील 70% पाणी वापरतात। असली साक्षरता काय कामाची, असा सवाल करीत आपला देश अशा साक्षरतेने बुडत चाललाय। त्यामुळे निरक्षरतेचा प्रचार व प्रसार केलाच पाहिजे, असे उपरोधिक विधान ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी केलंय। काँग्रेस पक्ष आज कर्नाटकातील बेळगावी येथे 2 दिवसीय नवसत्याग्रह बैठक या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे। या बैठकीत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जाणार असून या बैठकीत काँग्रेसचे 200 मोठे नेते सहभागी होणार आहेत। संसदेत अमित शहांच्या संविधानावरील वक्तव्याविरोधात काय करायचे यावरही काँग्रेस चर्चा करणार आहे। या बैठकीत राज्याच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाते। या मालिकेतील 4था कसोटी सामना आजपासून MCG मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सॅम कॉन्स्टन आणि स्टॉक बोलंड यांना फ्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली, तर भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे। गोव्यात नाताळ आणि नववर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने पर्यटकांची गर्दी झाली असतानाच बुधवारी दुपारी कळंगूट बीचवर पर्यटकांची बोट समुद्रात बुडाली। या अपघातात 1 प्रवाशाचा मृत्यू झाला असून 20 प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले। सध्या हिवाळा चालू असल्यामुळे राज्यातील अनेक भागातील लोक थंडीने गारठून जात आहेत। ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं दिसतंय। असे असताना आता हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 27 ते 29 डिसेंबर पर्यंत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। या काळात खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। या बातमीसह वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।